पासून धन्यवाद मानतोच आहे. त्याचप्रमाणे त्यांचे जे दिलचे पालक आहेत, त्यांची इथे मातोश्री आलेले आहेत, त्यांचं देखील मनापासून मी धन्यवाद त्यांना देतो, शुभेच्छा देतो. त्याचप्रमाणे पूर्वाचे देखील आमचे मित्र साहेब सर या ठिकाणी आलेले आहेत, त्यांचे मी अभिनंदन करतो, त्यांनाही शुभेच्छा देतो. आता आपल्याला सर्वांना आपल्या शिक्षणाची पुढची द्वार खुली झालेली आहे, त्यामुळे इथून पुढे तुम्ही ज्या ठिकाणी जाल तिथे आपल्या खेळचं नाव रोशन करा, आपल्या परिसराचं नाव रोशन करा आणि पुन्हा मला याहीपेक्षा मोठ्या प्रमाणावरती आपला सत्कार करण्याची संधी आपण सर्वांनी उपलब्ध करून द्यावी अशी मी आपल्याला विनंती या ठिकाणी करतो. तो अटकेपार झेंडा आपण बघूया, खेळवासी आहे म्हणून या ठिकाणी आशा आहे आणि निश्चित मी आपल्या सर्वांच्या शैक्षणिक वाटचालीमध्ये हिस्सा राहिलेला आहे, आपल्याला नेहमी प्रोत्साहित करत राहिलेलो आहे. परवाच मी प्रयागराजला जाऊन आलो आणि त्या ठिकाणी मला सांगायला अभिमान वाटेल की आपल्या खेळचा अक्षय माडिक त्या ठिकाणी UPSC पास होऊन IPS या पदावर, IPS या केडरमध्ये त्याच ठिकाणी SP म्हणजे पोलीस सुप्रिटेंडेंट या पदावरती कार्यरत आहे. आज त्याच्याकडे इतक्या पॉवर्स आहेत. परवा मी गेल्यानंतर त्यांनी मला अगदी VIP ट्रीटमेंट म्हणजे मला अगदी पोलीस प्रोटेक्शन मध्ये एवढ्या मोठ्या गर्दीमध्ये त्यांच्या टेंट मध्ये घेऊन गेला. मला राहण्याची, मला जेवणापासून सगळी व्यवस्था त्यांनी केली. एक मराठी मुलगा अधिकारी झाल्यानंतर जे काय त्याचं साम्राज्य असतं ते मी त्या ठिकाणी पाहिलं. मला तुमच्या माध्यमातून देखील अशाच पद्धतीचं साम्राज्य या भविष्यामध्ये मला अपेक्षित आहे आणि म्हणून आपल्याला घडवणारे आमचे रोहन सर यांचा देखील आम्हाला नेहमी त्या ठिकाणी अभिमान वाटतो आणि त्यांना देखील त्यांच्याबद्दल आम्हाला गर्व वाटतो आणि म्हणून त्यांचा प्रथम सत्कार करण्याची विनंती मी या ठिकाणी तालुका अध्यक्ष निलेशजी बामणे आणि आमचे शहर अध्यक्ष ऋषिकेशजी कानडे यांना विनंती करतो की त्यांचा शाल आणि त्यांचा